मित्रांनो, आता गॅसच्या महागाईतून दिलासा केंद्र सरकारने केली आहे मोठी घोषणा। आता फक्त 500 रुपयात मिळणार LPG सिलेंडर। हो, ऐकून धक्का बसला, पण ही बातमी खरी आहे। तुम्हाला ही माहिती करून घ्यायचं का की ही योजना कोणासाठी आहे, कशी मिळणार आणि कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर मोठी माहिती तुमच्याकडून सुटेल। मित्रांनो, सध्या देशभरात महागाईने अक्षरशः धुमकान घातला आहे। पेट्रोल, डिझेल यांच्या किमतीत वाढल्या आहे। घरगुती वस्तू महाग झाल्या आणि सर्वसामान्य जनतेचं बजेट हे कोलमडलं। यात आणखीन एक मोठं ओझं म्हणजे LPG गॅस सिलेंडरची किंमत। काही महिन्यापूर्वी साधा घरगुती गॅस सिलेंडर 1000 रुपयाच्या घरात पोहोचला होता। त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना चुली पेटवणंही कठीण झालं होतं। पण आता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस ग्राहकांना फक्त 500 रुपयात LPG सिलेंडर उपलब्ध करून दिला जाणार आहे। हो मित्रांनो, ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि गरीब कुटुंबासाठी लागू करण्यात आली आहे। कारण उज्ज्वला योजनेमुळे महिलांना धुरकट चुलीपासून सुटका झाली होती आणि अलीकडच्या महागाईमुळे पुन्हा अनेक जणी लाडक्या किंवा कोळशाच्या चुलीकडे वळत होत्या। सरकारला हा मोठा प्रश्न समोर दिसला आणि त्यावर उपाय म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे। या योजनेत काय खास आहे ते बघा। सिलेंडरची किंमत थेट 500 रुपये, उर्वरित रक्कम सरकार अनुदानाच्या स्वरूपात देईल। ही सवलत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाच लागू असेल। प्रति कुटुंब मर्यादित सिलेंडरवर ही सुविधा उपलब्ध राहील। बुकिंग प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच असेल, फक्त बिलाच्या वेळी किंमत 500 रुपयांनी कमी दिसेल। कोण लाभ घेऊ शकते ते आहे का? मित्रांनो, ज्या कुटुंबाला उज्ज्वला योजनेचं कनेक्शन आहे ते थेट या योजनेचा फायदा घेऊ शकतात। यासाठी कुठलेही नवीन फॉर्म भरण्याची किंवा धावपळ करण्याची अजिबात गरज नाही। योजनेचे फायदे: गरीब कुटुंबांचा स्वयंपाक खर्चात मोठा दिलासा, महिलांना सुरक्षित धूरमुक्त इंधनाचा वापर करता येणार, महागाईच्या काळात घरगुती अर्थसंकल्पना यांना मदत होईल। लक्षात ठेवा, ही योजना सर्वसामान्य ग्राहकांसाठी नाही, तर फक्त उज्ज्वला योजनेत नोंदकृत लाभार्थ्यांसाठीच आहे। मित्रांनो, सरकारची ही योजना खरंच लाखो कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे। तुमच्या घरात उज्ज्वला योजनेचा लाभ आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आता बघूया याबद्दलची पूर्ण माहिती, ते पण सविस्तरपणे। त्यामुळे व्हिडिओला आत्तापासूनच एक लाईक करा। सोबत चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला बघूया। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता प्रत्येक गॅस सिलेंडरवर थेट 300 रुपयाची अनुदान मिळणार आहे। यामुळे गॅसचे दर महिन्यांसाठी आणि महिलांना मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। उदाहरणार्थ, जो सिलेंडर यापूर्वी 800ला मिळत होता तो आता फक्त 500 मध्ये मिळेल। तसेच 900 किमतीचं सिलेंडर महिलांना फक्त 600 मध्ये उपलब्ध होईल। या सवलतीमुळे महिलांच्या घरगुती खर्चात बचत होणार असून कुटुंबांच्या बजेटात मोठा आधार मिळेल। घरगुती गॅसच्या दरामध्ये होणारी ही कपात महिलांसाठी खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा ठरेल। यामुळे स्वयंपाक करण्यासाठी लागणारा खर्च कमी होऊन इतर गरजांसाठी थोडी जास्त रक्कम शिल्लक राहणार। मित्रांनो, सरकारने गॅस सिलेंडरवर दिलासा देणारा हा मोठा निर्णय घेतला आहे। यापूर्वी केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच सबसिडी मिळत होती, पण आता ही सवलत सर्वसामान्य लोकांनाही मिळणार आहे। प्रत्येक गॅस सिलेंडरवर तब्बल 100ची थेट सबसिडी मिळेल। उदाहरणार्थ, जर एखाद्या सिलेंडरची किंमत 800 असेल तर सर्वसामान्यांना सबसिडी मिळाल्यानंतर तो सिलेंडर फक्त 700 मध्ये मिळणार आहे। या निर्णयामुळे घरगुती खर्चात थोडीशी तरी बचत होणार आहे। स्वयंपाकघरातील महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वांना याचा थेट फायदा होईल। खरंच हा निर्णय सर्वसाधारण आणि जे ॲव्हरेज मिडल क्लास कुटुंब आहे त्यांच्यासाठी खूप जास्त चांगला ठरेल। या योजनेअंतर्गत महिलांना 1 वर्षभरातून एकूण 3 मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे। याचा लाभ फक्त अत्योदक राशन कार्ड धारक महिलांनाच मिळणार आहे। या उपक्रमाचा उद्देश गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे हा आहे। विशेषतः गरीब कुटुंबातील अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आदिवासी महिलांना या योजनेने प्राधान्य दिले जाणार आहे। महिलांना या योजनेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे। शासनाकडून मिळणारा हा दिलासा स्वयंपाकाच्या खर्चात मोठी बचत करणार आहे। यामुळे समाजातील वंचित घटकांच्या जीवनमानात काही प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।
मित्रांनो, यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा आहेत जे तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे, ते बघा. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. यात जसे आधार कार्ड, राशन कार्ड, BPL कार्ड तसेच BPL यादीतील नावाची प्रिंट यांचा समावेश आहे. त्यासोबत पासपोर्ट साईज छायाचित्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स याची प्रतसुद्धा द्यावी लागेल. वय सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र व सक्रिय मोबाईल क्रमांक देखील देणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे स्वतःच्या नावाने सुरू असलेले बँक खाते असणे बंधनकारक आणि यांचे कारण सुद्धा आहे. या खात्यात थेट सबसिडीची रक्कम जमा केली जाणार आहे, त्यामुळे वरील सर्व कागदपत्रे तयार ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, हे बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या PMUY अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उज्ज्वला योजना 2.0 हा पर्याय दिसेल. आता इथूनच तुम्हाला खरा अर्ज करायचा आहे. तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा जे PMUY अधिकृत वेबसाईट आहे त्यावर जायचं आहे. तिथे तुम्हाला उज्ज्वला योजनेचा 2.0 हा नवीन पर्याय दिसेल. तिथे जायचं आहे. तो पर्याय निवडून पुढच्या टप्प्यात आल्यावर आपल्या परिसरातील गॅस वितरण कंपनीची निवड करावी लागेल. तिथे तुम्हाला अनेक गॅस कंपन्या दिसतील जे तुमच्या तालुक्यात, गावात, शहरात असतील. त्यापैकी तुमच्याकडे कोणती आहे ते बघायची आहे. तुमच्याकडे जे आहे ती गॅस तुम्हाला वितरण कंपनी बघायची आहे. ती निवडल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती व्यवस्थित भरावी लागेल. संपूर्ण माहिती भरून सबमिट केल्यावर तुम्हाला तत्काळ एक संदर्भ क्रमांक म्हणजे रेफरन्स नंबर दिला जाईल. हा क्रमांक अत्यंत महत्त्वाचा. हा क्रमांक भविष्यातील प्रतिक्रियेसाठी महत्त्वाचा असतो. त्यानंतर लवकर संबंधित गॅस कंपनीकडून तुमच्याशी फोनद्वारे संपर्क साधला जाईल. फोनवरून तुमची माहिती पडताळणी करून तुम्हाला पुन्हा गॅस सिलेंडरचं नवीन कनेक्शन मंजूर केलं जाईल. मित्रांनो, या योजनेअंतर्गत बरेच जे लोक आहेत त्यांना चांगलाच आधार मिळणार असून यांचा फायदा सर्वांना होणार आहे. या योजनेमुळे जे सर्वसामान्य कुटुंब आहेत, जे असे लोक आहेत जे 2 टाईमचं जेवणाची सुद्धा सोय करू शकतात, म्हणजे असे आहेत जे मजुरी करून खातात, जे डेली करतात आणि डेली खातात, म्हणजे रोज कमवायनं रोज खाणे, अशा ज्या लोकांची परिस्थिती आहे, खरंच ही योजना त्या लोकांसाठी खूप आधार आहे. मित्रांनो, ही योजना त्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेसंदर्भात तुम्हाला अजूनही माहिती पाहिजे असेल तर याची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सोबत ही जी मी माहिती तुम्हाला सांगत आहे ही शासनाने जे काही सांगितली आहे त्याच्या आधाराने सांगत आहे. ही माहिती पूर्णपणे शासनाने सांगितलेल्या निर्णयावर आधारित आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही जी योजना आहे ती लवकरात लवकर यायला हवी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर ही योजना आली तर तुम्हाला याचा काही फायदा होईल का? म्हणजे याचा आर्थिकदृष्ट्या खरंच काही फायदा आहे का? सर्वसामान्य जे नागरिक आहे त्यांना 100 रुपये व जे आदिवासी जमाती आहे किंवा मागासवर्गीय जमाती आहे त्यांना थेट 300 रुपये असं त्यांना पूर्णपणे सरकार देणार आहे अनुदान. त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटते, तुमची राय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत जर तुम्ही आमच्या या चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर ASA मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. कारण त्यांना सुद्धा सांगा की आता त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आणि या गॅस योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया एकदा पुन्हा व्हिडिओमध्ये.